नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नवऱ्याला सोडून माधुरीने जोडले परपुरुषाशी संबंध. शरीरसंबंधात अडसर ठरणाऱ्या मुलीचा काठीने गळा दाबून प्रियकराने केला खून. ही घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे तालुक्याचे ठिकाण बुलढाणा जिल्हा आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील गाव आहे. मुक्ताईनगर लगत असलेल्या मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्याच्या वारोली या गावामध्ये भारत साहेबराव मसाने वय वर्ष 40 हा युवक राहतो. मुक्ताईनगर तालुक्यातील बेसलवाडी येथील माधुरी नावाच्या तरुणीसोबत त्याचा 2017मध्ये विवाह झाला होता. भारत आणि माधुरी यांच्या वैवाहिक जीवनातील प्रेमाचा गोडवा सुरुवातीच्या काळात उसाच्या रसाप्रमाणे राहिला. त्या दरम्यान त्या दोघांना 2 मुले झाली, एक मुलगा तर एक मुलगी. मुलाचे नाव त्यांनी पियुष ठेवले तर मुलीचे नाव आकांक्षा असे ठेवण्यात आले. पियुष हा 6 वर्षाचा तर आकांक्षा ही 3 वर्षांची झाली होती. एकीकडे संसार बहरत असताना दुसरीकडे मात्र भारतला दारू पिण्याची सवय जडली होती. तो कामावरून परत येताना दारू पिऊनच घरी येत होता. त्यामुळे त्याची पत्नी माधुरीही त्याच्याबरोबर वाद घालू लागली. कधीकधी हा वाद इतका शिगेला जात होता. कर्ता पुरुषच दारू पिऊन घरी येतो त्यावेळी वादाच्या घटना ठरलेल्याच असतात. त्याचे कारण म्हणजे जेमतेम उत्पन्न आणि त्या जेमतेम उत्पन्नातील काही हिस्सा दारू पिण्यात गेला म्हणजे संसाराचे आर्थिक गणित हे बिघडते. संसाराचे बजेट बिघडले म्हणजे नवरा बायकोत वाद हा होणारच. नेमका हाच प्रकार माधुरी आणि भारत यांच्या संसारामध्ये सुरू झाला. भारत हा दारू पिऊनच घरी येत होता आणि त्यातून त्या नवरा बायकोत वादाची ठिणगी पडत होती. त्यामुळे वैतागून माधुरीने आपल्या मुलाला आणि मुलीला सोबत घेऊन मुक्ताईनगर तालुक्यातील बेसलवाडी हे आपले माहेर गाठले. ती 2 मुलांना घेऊन आपल्या माहेरी राहू लागली व मोलमजुरी करून आपल्या मुलांचे पालनपोषण करू लागली. माधुरी ही आपल्या नवऱ्याला सोडून मुलासह माहेरी राहण्यास आल्याची माहिती बेसलवाडी गावामध्ये पसरण्यास वेळ लागला नाही. माधुरी नावाची एक तरुण विवाहिता आपल्या 2 मुलांसह माहेरी बेसलवाडी येथे राहण्यासाठी आल्याची माहिती रावेर येथील अजय घेटे या घटस्फोटी तरुणाला समजली. अजय घेटे याचा विवाह या अगोदर यावल तालुक्यातील मारुळ येथील एका तरुणीसोबत झाला होता. मात्र त्या दोघात पटत नसल्यामुळे ते दोघेही विभक्त झाल्यामुळे अजय घेटे हा गेल्या 8 वर्षापासून रावेरला एकटाच राहत होता. आझाद पक्षाप्रमाणे तो आपले जीवन जगत होता. पतीला सोडून 2 मुलांसह माधुरी एकटीच राहत असल्याचे त्याला समजल्यानंतर तो तिच्यासोबत राहून आपली आझादी नाहीशी करण्याचा विचार त्याच्या मनात येऊ लागला. अवघ्या 20व्या वर्षी आपल्या नवऱ्याला सोडून माधुरी गेल्या 5 वर्षापासून 2 मुलांसह एकटीच राहत होती. तिच्या पुढे अजून खूप आयुष्य पडलेले होते. गेल्या 8 वर्षापासून रावेरला एकट्या राहणाऱ्या आझादपंथी अजयने इकडून तिकडून ओळख-पाळख काढून माधुरीसोबत परिचय केला व तिच्याशी चांगली जवळीक त्याने वाढवली. तिला अनेक भूलथापा देऊन आपल्या जाळ्यात ओढले. आपल्या नवऱ्यापासून विभक्त झालेल्या माधुरीला आधार हवाच होता. त्यामुळे तीही त्याच्याकडे ओढली गेली. अजयने तिला वागवण्याची तयारी दर्शवली. तिनेही देखील त्याच्यासोबत राहण्याची तयारी दाखवली. तिच्या सहमतीने तो तिला व तिच्या 2 मुलांना घेऊन रावेरला आला. आता ते दोघेजण नवरा बायकोसारखेच रावेरला राहू लागले. गेल्या 5 वर्षापासून माधुरी ही पुरुषाच्या सहवासाला आणि स्पर्शाला पारखी झाली होती. आता तिला अजयचा स्पर्श आणि सहवास लाभला होता. हळूहळू तिला अजयच्या स्पर्शाची सवय जडली आणि त्या दोघात शरीरसंबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्या दरम्यानच्या काळात माधुरीच्या
पूर्वाश्रमीचा पती भारत मसाने हा तिला पुन्हा आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी तिच्याकडे आला होता. मात्र माधुरीने त्याच्यासोबत जाण्यास त्याला नकार दिला, कारण माधुरी ही आता अजय घेटे या तरुणासोबत बायकोसारखी राहत असल्याचे त्याला समजल्यामुळे भारत हा आल्यापावली माघारी निघून गेला. आता माधुरीच्या स्पर्शाची चटक लागलेला अजय हा तिला रात्रंदिवस आपल्या बाहुपाशात घेण्यासाठी धडपड करू लागला. मात्र मायेची ऊब मिळवण्यासाठी 3 वर्षांची मुलगी आकांक्षा ही आपली आई माधुरीला सोडण्यास तयार नसायची. स्तनपानासह इतर आवश्यक कामासाठी माधुरी तिची मुलगी आकांक्षाला जवळ घेत असे. उन्हाळ्याचे दिवस आणि पत्र्याची खोली असल्यामुळे तीव्र उकाडा होत असे, त्यामुळे माधुरीची मुलगी आकांक्षा ही सारखी रडायची. आकांक्षा ही सारखी आई माधुरीला चिकटून राहत असल्यामुळे कामवासनेच्या आहारी गेलेल्या अजयच्या मनात घालमेल होत असे. आकांक्षा ही माधुरीपासून केव्हा वेगळी होईल, ती केव्हा झोपी जाईल याची अजय हा आतुरतेने वाट पाहत असे. मात्र आकांक्षा ही सारखीच रात्री बेरात्री केव्हाही कधीही रडायची. काही दिवसापूर्वीच मोटरसायकल ही आकांक्षाच्या अंगावर पडली होती, त्यामुळे त्या वेदना तिला असह्य होत असत. त्या वेदनेमुळे आकांक्षा ही सारखीच रडायची. त्यामुळे माधुरी ही तिला आपल्याजवळ घेऊन असायची. याचा अजयला राग येत होता. 3 वर्षांची आकांक्षा ही आपल्या संबंधात अडसर असल्याची भावना अजयच्या मनात घर करू लागली. तिच्यामुळेच आपली कामवासना पूर्ण होणार नाही, असा तो आपल्या मनाशी विचार करत होता. त्यामुळे आता आकांक्षाला जीवानिशी ठार केले पाहिजे, असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. आणि एके दिवशी अजयला कुठेतरी पोलीस बांधव बाळगतात ती फायबरची काठी सापडली. ती काठी त्याने घरात सांभाळून ठेवली होती. 31 मे 2024 रोजी 3 वर्षांच्या आकांक्षाला जीवनातील अखेरचा दिवस उजाडला. आकांक्षाचा आजचा अखेरचा दिवस नियतीने अजय घाटे याच्या माध्यमातून लिहून ठेवला होता. या दिवशी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान आकांक्षाला घरी ठेवून तिची आई माधुरी ही गावात काही कामानिमित्त बाहेर गेली होती. आई माधुरी आपल्याजवळ नसल्यामुळे आकांक्षा ही रडू लागली. तिचे रडणे वाढूच लागले. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून अजय हा अस्वस्थ झाला. त्याच्या रागाचा पारा चढू लागला. त्याने रागाच्या भरात कुठेतरी सापडलेल्या पोलिसांच्या फायबरच्या दांड्याने अजयने 3 वर्षांच्या आकांक्षाचा गळा जोरात दाबून धरला. त्यामुळे तिचा नाजूक कंठ तुटण्यास वेळ लागला नाही. चिमुकल्या आकांक्षाने डोळे मिटवून कायमचा जीव सोडला. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरला तो आकांक्षाचा 6 वर्ष वयाचा मोठा भाऊ पियुष. आपल्या चिमुकल्या बहिणीचा सावत्र बापाने काठीने गळा दाबून धरल्याचे बघून पियुष मनातून फार घाबरला होता. त्याने घाबरलेल्या अवस्थेत त्याची दीदी आकांक्षाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो प्रयत्न निरर्थक ठरला. या घटनेनंतर कुणासोबत तरी आकांक्षाला घेऊन अजय हा घराबाहेर जाताच माधुरी घरी परतली. पियुषने आपल्या आईला सर्व हकीकत सांगितली, मात्र बदनामीच्या आणि पोलीस कारवाईच्या धाकाने तिने पियुषलाच गप्प राहण्याचे सांगितले. एक आई देखील आता निष्ठुर झाली होती. अजयने एक रिक्षा आणली आणि त्या रिक्षाने सर्वजण मयत आकांक्षाला सोबत घेऊन बेसलवाडी येथे मृताची विल्हेवाट लावण्यास निघाले. सर्वजण मयत आकांक्षाला घेऊन बेसलवाडी येथे पोहोचले. 3 वर्षांची आकांक्षा मरण पावली असल्याची माहिती संपूर्ण बेसलवाडी गावात पसरण्यास वेळ लागला नाही. या घटनेची माहिती एका नागरिकाने माधुरीचा पहिला पती भारत मसाने याला कळवली. आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती समजताच भारत हा आपल्या काही नातेवाईकांना सोबत घेऊन बेसलवाडी येथे दाखल झाला. या ठिकाणी माधुरी
व तिची आई संगीता खंडारे व गावातील काही महिला घरामध्ये बसलेल्या होत्या. मध्यभागी आकांक्षाचा कपड्यात गुंडाळलेला मृतदेह जमिनीवर ठेवलेला होता. आकांक्षाची गळा दाबून हत्या झाल्याची कुणकुण भारतला समजताच त्याचे आणि अजय घेटे याचे जोरदार भांडण त्या ठिकाणी झाले. संतापाच्या भरात माधुरीचा पहिला पती भारत मसाने याने आकांक्षाचा मृतदेह उचलून घेऊन थेट नजीकच्या आतुर्ली पोलीस चौकीत आणला. मुक्ताईनगर पोलिसांच्या मदतीने आकांक्षाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मयत घोषित केले. तिचा गळा दाबला गेल्याने तिचा कंठ तुटून ती मरण पावल्याचे यावेळी उघड झाले. त्यामुळे या घटनेप्रकरणी भारत मसाने याने दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आकांक्षाचा खून रावेर येथे झाल्याने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अजय शांताराम घेटे यांच्यासह हा गुन्हा लपवून ठेवण्यास सहकार्य करणाऱ्या माधुरी भारत मसाने या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.